सीईटीला जर कमी मार्क आले असतील तर पार्शल ड्रॉप घ्या. शॉकिंग वाटतंय ना? मी डायरेक्टली ड्रॉप घ्या म्हणतोय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सीईटीला मनासारखे मार्क नाहीये. हा 10वीला 96% होते. ओके, स्कूल टॉपर. पण आता पडलेत किती? 80, 82, 85, 87% 91 सुद्धा नाराज आहेत मुलं बरं का. 91 ला आता पुण्यात कुठलंच कॉलेज मिळत नाहीये. टियर 2 मध्ये सुद्धा टेक ब्रांचेस पाहिजेत ना. मग नाराज आहेत मुलं, लक्षात घ्या. मग घ्या की पार्शल ड्रॉप. घ्या की पार्शल ड्रॉप. म्हणतो एवढं सोपं नाहीये. मग हा काय प्रकार आहे? तुम्ही म्हणता एकदा पार्शल ड्रॉप घ्या, पार्शल ड्रॉप घेऊ नका. पण पार्शल ड्रॉप म्हणजे काय हेही बऱ्याच लोकांना कळालं नसेल. एक्सप्लेन करतो. बरीचशी मुलं काय करतात माहितीये का, की फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात, इंजिनिअरिंग कंटिन्यू करतात, पण त्याचबरोबर ते सीईटीची एक्झाम परत देतात. ह्यालाच म्हणायचं पार्शल ड्रॉप. मी लास्ट इयर पर्यंत पार्शल ड्रॉपच्या अपोजिट होतो. मग मी यावर्षी का घ्यायचं सांगतो तुम्हाला पार्शल ड्रॉप. मला याच्यामध्ये कुठलीही बॅच प्रमोट करायची नाहीये. माझ्या ऑनलाईन कुठलीही बॅच मला प्रमोट करायचं नाहीये. मग मी का तुम्हाला पार्शल ड्रॉप घ्यायला सांगतोय? ऐका नीट. यावर्षी सीईटीची एक्झाम डिसेंबरमध्ये आहे. होय. हीच मोठी अपॉर्च्युनिटी आहे. अजून आपण अभ्यासातून बाहेर पडलेलो नाहीये तसं बघितलं तर. मध्ये गॅप पडलाय थोडासा. मग तुम्ही लगेच रिगेन करू शकताय. मुलांनी केलंय माझ्या इथं. बर, तुम्हाला समजा 93 पर्सेंटाईल आहेत, बेस्ट पर्सेंटाईल आहेत. तुम्ही काय केलं पाहिजे? एखाद्या बेस्ट काउन्सिलिंग प्रोसेस मधून भाग घेऊन या पर्सेंटाईलवर तुम्हाला कुठलं कॉलेज मिळतंय का ते बघा. पण याच्यामध्ये तुम्हाला 2, 2.5, 3 महिने सुद्धा जाणार आहेत. स्पॉट राऊंड पर्यंत तुम्ही बघणार आहे ना, 3 महिने जातील. मग हा 3 महिन्याचा 90 दिवसाचा क्रुशियल पिरियड आहे. कशाला वाया घालवायचा आहे? करा ना, आजपासून सुरुवात करा. आत्तापासून सुरुवात करा. रोटेशनल डायनामिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स संपवा आज. संपवा, फिनिश करा. लक्षात घ्या. काही अवघड नाहीये. काही अवघड नाहीये. एक प्लॅन तयार करा. रोज मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. रोज एक टॉपिक करायची गरज नाहीये. आठवड्यातून 4 टॉपिक कंप्लीट करा. पुढच्या 3 महिन्यात तुमचा सीईटीचा ना सिलेबस सगळा कंप्लीट होईल. बरं, याचा फायदा तोटा काय? प्रचंड फायदा आहे. हो सर, पण मला चांगलं कॉलेज मिळालं तर? मग हा केलेला अभ्यास वाया जाणार नाहीये. इंजिनिअरिंगला सॉलिड स्टेट आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, मॅट्रायसिस आहे, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किट, करंट इलेक्ट्रिसिटी, लेफ्ट हँड, राईट हँड, थंब रूल सगळं आहे. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन हे सुद्धा इंजिनिअरिंगला आहे. म्हणजे केलेला अभ्यास वाया जाणार आहे का? नाही. पण सर थांबा ना, इंजिनिअरिंग स्टार्ट झाल्यावर काय करायचं? 3 महिन्यांनी इंजिनिअरिंग स्टार्ट होईल ना, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. या 3 महिन्यात तुम्ही अगदी जीव तोडून अभ्यास करा. सीईटीचा कंप्लीट करा. ओके. इंजिनिअरिंगला तुम्ही जेव्हा जाल, तेव्हा सॅटर्डे संडेला ना, फोर्थ सॅटर्डे, सेकंड सॅटर्डेला सुट्ट्या असतात. इंजिनिअरिंगला पहिला महिना तर निवांतच असतो. होय, एन्जॉयमेंटच असते. युनिट टेस्टच्या वेळेस अभ्यास थोडासा करावा लागतो इंजिनिअरिंगला, नाही असं नाहीये. बॅलन्स करावं लागेल. एवढं पण सोपं नाहीये. पण एक चान्स घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे बघा, कुठलाही पालक 92 पर्सेंटाईलच्या मुलाला रिपीट करायला परमिशन देणार नाहीये. ओके, नाही देणार. कुठलाही पालक देणार नाहीये. ही फक्त मुलांची इच्छा आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय पार्शल ड्रॉपचा. पण जर तुम्ही प्लॅन असा ठेवला तर हे होऊ शकतं. होऊ शकतं. पार्शल ड्रॉपला सुद्धा यश मिळू शकेल यावर्षी. मग लास्ट इयर नाही ना. इंजिनिअरिंगला काय होतं माहितीये का? लास्ट इयर काय 2 अटेम्प्ट होते का? नाही. डायरेक्टली मे महिन्यात अटेम्प्ट असायचा. एप्रिल मे मध्ये. मग काय व्हायचं की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर मुलं त्यातच गुंतून जात होते. ओके. एक एंड सेम होतं ते. मिड सेम, एंड सेम मधलं एक सेमिस्टर कंप्लीट होतं. मग सेकंड सेमिस्टरमध्ये काय व्हायचं, की फर्स्ट सेमिस्टरचा एखादा बॅक किंवा कमी मार्क पडले ते टेन्शन असायचं. मग मुलं म्हणायची राहू दे. फॉर्म तर भरलेला असायचा, पण रिझल्ट मिळत नव्हता. पण यावर्षी मिळेल का? डिसेंबर अटेम्प्ट. आणि मी तुम्हाला सांगतो, रेग्युलर मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील ना बाळांनो, तुमच्यासाठी सुद्धा डिसेंबर अटेम्प्ट ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे. दर आठवड्याला 4 टॉपिकच्या टेस्ट व्हायला पाहिजेत. तयारी करून, फुल तयारी करून लक्षात घ्या. मी नेक्स्ट 1 वीक साठी ना, लक्षात घ्या. मी नेक्स्ट 1 वीक साठी ना मला काय करायचंय? ऑर्गॅनिकचं टार्गेट द्यायचंय. होय, होय. आणि मी संडे लाईव्ह लेक्चर स्टार्ट करतोय. मी तुम्हाला सांगतो रविवारी संध्याकाळी 9:30 वाजता, लक्षात घ्या. रविवारी संध्याकाळी 9:30 वाजता आपलं केमिस्ट्री स्टार्ट होणार आहे. लक्षात घ्या. केमिस्ट्री स्टार्ट होणार आहे. आणि तुम्हाला ते लेक्चर जॉईन करायचंय. ओके, जॉईन करायचं आहे. विषय वेगळा होता ना पार्शल ड्रॉपचा. ओके, पण थांबा ना. मी जेव्हा तुम्हाला सांगतोय सीईटीचा फॉर्म भरायचा आहे, त्या डेट डिक्लेअर झालेत का? नाहीये. अजून झालेत का? नाही. डिसेंबरला होणार आहे, त्याच्या अगोदर काही महिने होतील. पण अगोदरच आपण अभ्यास जर सुरू केला तर तो वाया जाणार आहे का? बिलकुल नाहीये. हे माझं वाक्य पुन्हा लक्षात ठेवा.
की कष्ट जे प्रामाणिकपणे घेतलेलं ते कधीही वाया जात नाही, हे लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि अभ्यासाची जी शिस्त लागेल ना, तर बाकीची मुलं काय करतात माहितीये का? रिसर्च चाललाय. फ्री फायर, ओके, Instagram, Snapchat दिवसभर आणि मूव्हीज बघणं चाललंय. म्हणजे माझे काही टॉपर आहेत, 99, 98 पर्सेंटाईलची मुलं आहेत. मूव्हीज, कुठले ते मूव्हीचे ॲप्लिकेशन्स आहेत डाउनलोड करून नुसत्या मूव्हीज बघतायत, लक्षात घ्या. मग आपण अभ्यासाला सुरुवात करूया ना. काय वाईट आहे सांगा बघू? काय चुकीचं काय त्याच्यात? करा ना अभ्यासाला सुरुवात. आणि बाकीचे काय गुंतलेत कुठं माहितीये का? की हे गुंतलेत कुठं? की ऑप्शन फॉर्म, लिस्ट वगैरे हे. त्याला पण वेळ दिला पाहिजे, मान्य आहे ना. पण मेन काय एवढा वेळ त्याला द्यायला लागत नाही, की दिवसभर डिस्कशन करतोय. अभ्यासाला वेळ द्या. ओके. मग आता तुमचं काही जर मत असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेत. आमच्याशी डिस्कशन करा. वेळीच योग्य निर्णय घ्या. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी एका मुलाशी बोललोय. ओके. एका अकॅडमीत आहे. घरातले म्हणले, नातेवाईक म्हणले, की पहिला काही दिवस तुला अवघड जाईल एन पण पुन्हा समजेल. काही समजत नाहीये. जेईतून आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. आता सीईटीकडे शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय. त्याला म्हणलं इमिजिएटली कर. इमिजिएटली शिफ्ट हो, उशीर करू नको. तेव्हा तो जेईई करू का सीईटी असा मनात जरी प्रश्न आला ना, सीईटीचं उत्तर असणार लक्षात घ्या. आणि जेईईची चांगली तयारी करायची असेल तर जेईईच करा. आणि जो मुलगा जेईईची प्रॉपर चांगली तयारी करतो ना, तो सीईटीत तर जेईईपेक्षा जास्त पर्सेंटाइल आणतो. आणतोच हे लक्षात घ्या. चला, मग आता हा व्हिडिओ मी थांबवतोय. अभ्यासाला सुरुवात आजपासून करा जर ड्रॉपचा मनात विचार असेल. ड्रॉप किंवा पार्शियल ड्रॉप. ऑल द बेस्ट.